अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला। मात्र उद्घाटन सोहळ्याच्या दिवशीच अमरावती विमानतळाच्या नामकरणाचा वाद पाहायला मिळाला। अमरावती विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचं नाव देण्यात आलंय, तर या विमानतळाला पंजाबराव देशमुख यांचं नाव द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिलाय। बघूया। अमरावती विमानतळाच्या उद्घाटनालाच नामकरणाचा वाद। विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव, डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव द्या, अन्यथा आंदोलन, खासदार वानखेडेंचा इशारा। अमरावती विमानतळाचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं। मात्र विमानतळाच्या उद्घाटनालाच नामकरणाचा वाद उफाळून आल्याचं पाहायला मिळालं। अमरावती विमानतळाला संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलं, त्यावरून आता वाद निर्माण झाला। अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी मागणी काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे, ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे। त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं। आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या नावाची घोषणा करतील, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं। या संदर्भात येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते। तर अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देणं उचित होईल असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलं। पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं, जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ, कारण देहू तिथे आहे, म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं, त्यामुळे भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत आहे। विमानतळाच्या उद्घाटन पत्रिकेत अलायन्स एअरलाइन्सनं डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख केला होता। मात्र यावरून हा प्रकार अनावधानानं झाल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं होतं, तर अलायन्स एअरलाइन्सनं देखील चूक कबूल केली होती। मात्र आता विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात आलं, यावरून आता वाद सुरू झालाय। अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।